कोल्हापूरच्या चंदगड परिसरात राजा हत्तीनं धुमाकूळ घातलाय। चंदगडच्या दक्षिण भागातील उमगाव, जांभरे, वाघोत्रे आणि खामदळे या परिसरातील नाचणी, भुईमूग, ऊस आणि भात या पिकांचं हत्तीमुळे मोठं नुकसान झालंय। नंदुरबारमधील तोरणमाळकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। जवळपास 3 वर्षांपासून या ठिकाणी बंद असलेली बस सेवा आणि रखडलेले प्रकल्प यामुळे 3 राज्यांच्या सीमेवर वसलेला तोरणमाळचा विकास रखडलाय। त्यामुळे परराज्यातून येणाऱ्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगरातील सोयगाव तालुक्यातील सावळदबारा या गावातील तरुण शेतकरी दीपक बुठाळा यांनी मेहनतीच्या जोरावर गावातील केळी थेट इराणपर्यंत पोहोचवली आहेत। प्रति क्विंटल 800 रुपये दरानं 26 टन केळी थेट इराणमध्ये पाठवल्यामुळे सावळदबारा या छोट्याशा गावाचं नाव आंतरराष्ट्रीय बाजारात झळकलंय। जालन्यातील बागेश्वरी खासगी साखर कारखान्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा निघाला होता। गळीत हंगामातील 233 रुपये तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याव्यतिरिक्त इतरत्र ऊसाचं वजन करण्याची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। यंदा ऊसाला प्रति टन 3200 रुपये भाव देण्याची मागणी स्वाभिमानीच्या वतीनं करण्यात आली। मुक्ताईनगर तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनानं दिलेल्या अनुदानाच्या वाटपात महसूल प्रशासनानं मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला। तर गैरव्यवहाराची तत्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी, नाहीतर आंदोलन करू असा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला। नाशिक शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद असणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। सांगलीमध्ये बेदाणे सौद्यांना सुरुवात झाली आहे। सौद्याच्या पहिल्याच दिवशी बेदाण्याला 410 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला। दिवाळीनंतर सुरू झालेल्या सौद्यांमध्ये बेदाण्याच्या दराला 20 ते 25 रुपये इतका जादा दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पार्थ पवार प्रकरणी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। यावेळी जमीन गैरव्यवहार प्रकरणी कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कोल्हापुरात शिक्षक आमदार जयंत आसगावकरांच्या नेतृत्वात हजारो शिक्षकांनी मोर्चा काढला होता। राज्य सरकारनं शासकीय सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक केल्यामुळे शिक्षक आक्रमक झाले। बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे नाशिक महामार्गावरती रास्तारोको आंदोलन करणं गावकऱ्यांना भोवलं। या प्रकरणात 250 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बोरगावमध्ये 500 एकरावरती देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून कोट्यवधींची बक्षिसं या शर्यतीसाठी ठेवण्यात आली आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतीचं अधिवेशन पार पडणार आहे। शहापुरातील खर्डी इथून ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी आळंदीच्या दिशेनं पायी दिंडीचं प्रस्थान झालंय। टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी भक्तिभावानं 250 किलोमीटरचा पायी प्रवास 8 दिवसात करणार आहेत। कोल्हापुरातील गगनबावडा रोडवरील खांडसरी परिसरामध्ये एका नवदाम्पत्याच्या लग्नाच्या वरातीच्या वेळी जेसीबीतनं मिरवणूक काढण्यात आली। केवळ हौसेपोटी जेसीबीतनं मिरवणूक काढण्यात आल्यामुळे या वरातीची चांगलीच चर्चा रंगली आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयता बंद होण्यासाठी फळबाग लागवडीचा उपक्रम सुरू करण्यात आलाय। सेस्टी फाउंडेशनच्या पुढाकारानं 9000 केसर आंबे, सागवान आणि रक्तचंदनाच्या झाडांची लागवड करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। जळगाव जिल्ह्यात पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन ही विशेष मोहीम राबवली आहे। या मोहिमेतून 2458 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे, तर 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय। नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत गीता पठणाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी 52,000हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेत गीता पठणाचा विश्वविक्रम केला। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात सांस्कृतिक लोककला तमाशा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। मुंबई विद्यापीठाचे लोककला अकादमी विभाग प्रमुख डॉक्टर गणेश चंदन शिवे आणि लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे यांच्या हस्ते उद्घाटन झालं। मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस आली आहे। 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याच्या सूचना जरांगेंना देण्यात आल्या आहेत। आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी विनापरवानगी उपोषण केल्यानं नोटीस बजावण्यात आली असून 2 सप्टेंबर रोजी जरांगेंनी मुंबईमध्ये उपोषण केलं होतं। मनोज जरांगे यांचा नार्को टेस्टच्या परवानगीकरता एसपींकडे अर्ज आलाय। जरांगेंच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षकांना अर्ज दिला असून धनंजय मुंडेंच्याही नार्को टेस्टची मागणी केली आहे। तर बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडेंचे समर्थक आक्रमक झालेत। मनोज जरांगेंविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला। परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात कार्यकर्त्यांनी एकत्रित येत जरांगेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली।
तर मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्यांना आता अमेरिकेत प्रवेश नसणारे रक्तदाब आणि मधुमेहींना व्हिसा आणि ग्रीन कार्ड देऊ नये अशा ट्रम्प यांनी सूचना दिल्या आहेत. आरोग्यावरचा सरकारी खर्च वाढत असल्याचं कारण देत हा निर्णय घेण्यात आलाय. तर सार्वजनिक ठिकाणावरनं सर्व भटक्या कुत्र्यांना तातडीनं हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. त्यांच्यासाठी उभारलेल्या विशेष निवारा केंद्रांमध्ये त्यांना बंदिस्त करा. भटक्या कुत्र्यांचा प्रवेश रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालय, रुग्णालयं, रेल्वे स्थानकं इत्यादी ठिकाणांच्या सभोवताली तारेचं कुंपण घाला असे महत्त्वाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. कर्जत खोपोलीत शिंदेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय. आमदार महेंद्र थोरवे यांची साथ सोडून शेकडो कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतायत. खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. भोरमध्ये भाजपला खिंडार पडलंय. भोरच्या माजी नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी आमदार शंकर मांडेकरांच्या उपस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. आवारेंच्या प्रवेशामुळे माजी आमदार संग्राम थोपटेंना मोठा धक्का बसलाय. कणकवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चांवर नारायण राणेंनी मोठं वक्तव्य केलंय. दोन्ही शिवसेनेची युती झाल्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेसोबत संबंध तोडू असं वक्तव्य त्यांनी केलं. मनसेबाबत सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घेण्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं. मनसेला महाविकास आघाडीत घेण्याबाबतच्या प्रश्नावरनं त्यांनी हे विधान केलंय. तर काँग्रेसनं मनसेबाबत टोकाची भूमिका न घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय. आगामी निवडणुका व्हीव्हीपॅटचा वापर करून घेण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे. व्हीव्हीपॅटनं मतदान झाल्यास शंका राहणार नाही असं पवारांनी म्हटलं. आगामी निवडणुकीत बोगस मतदारांना मतदान करू देणार नसल्याचं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलं. तर दुबार मतदारांना मतदानापासून रोखणार असल्याचं ते म्हणाले. आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपला पराभवाची धूळ चारण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार असल्याची घोषणा शिवसेनेच्या संजय देशमुख यांनी केली. वाशिममध्ये महाविकास आघाडीसोबत अधिकृत युती करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमरावती जिल्ह्यात भाजपनं नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सुर्जी इथे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. वर्धा जिल्ह्यात भाजपात नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी रीघ लागली आहे. येत्या 2 दिवसात उमेदवारी ठरणार असल्यामुळे इच्छुकांची भाजपच्या कार्यालयात वर्दळ आहे. नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत भाजपची बैठक पार पडली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. दरम्यान आमची युती करण्याची भूमिका आहे. आमदार संतोष बांगर यांच्याशी चर्चा करून यावरती तोडगा निघेल अशी प्रतिक्रिया मंत्री अशोक उईके यांनी दिली. कोल्हापुरात महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक एकत्रितपणे लढणार आहे. शिवसेनेकडून विनायक राऊत आणि सतेज पाटील यांच्यामध्ये बैठक संपन्न झाली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुद्धा सोबत घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महानगरपालिका निवडणुकीत शक्य तिथे महायुती म्हणून लढणार असल्याचं वक्तव्य जयकुमार रावल यांनी केलंय. तर जिथे अडचण असेल तिथे मैत्रीपूर्ण लढणार असल्याचं ते म्हणाले. संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान अधिवेशन चालेल अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. तर या अधिवेशनात काही महत्त्वाची विधेयकं मांडली जाण्याची शक्यता आहे. जमीन व्यवहाराचा विषय गंभीर आहे. चौकशी करून वास्तव समोर ठेवावं. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरनं शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय. तर पार्थ पवारांवरती गुन्हा का दाखल नाही हे फडणवीसच सांगू शकतील असं शरद पवार म्हणाले. तर सुप्रिया सुळेंचं पार्थबाबतचं विधान वैयक्तिक असल्याचं पवारांनी म्हटलंय. तर कुटुंब आणि राजकारण या 2 वेगवेगळ्या गोष्टी असल्याचं ते म्हणाले. रुपाली चाकणकरांविरोधात विधानं केल्यामुळे रुपाली ठोंबरे पाटलांना पक्षानं नोटीस पाठवली आहे. शिस्तभंगाची कारवाई का करू नये यासाठी 7 दिवसात उत्तर देण्याची नोटीस देण्यात आली आहे. तर रुपाली चाकणकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात जाऊन अजित पवारांची भेट घेतली. रुपाली ठोंबरे कार्यालयातून निघून गेल्यानंतर चाकणकर अजित पवारांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. तर उन्मेष पाटील यांनी स्टेट बँकेला 100 कोटींनी बुडवल्याचं खळबळजनक आरोप गिरीश महाजनांनी केलाय. त्यामुळे याबाबतची वसुली लवकरच सुरू होणार असल्याचं ते म्हणाले. तर उन्मेष पाटलांनी सध्या पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा उतरून दाखवण्याचं आव्हान महाजनांनी दिलं. राजकारणातील अल्पसंतुष्ट लोक आणि भटकत्या आत्मांचा बंदोबस्त करण्यासाठी लिंबाचे प्रयोग करा असा अजब सल्ला मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलाय. 50 वर्ष काँग्रेससोबत राहिलेले प्रकाश पाटील भाजपमध्ये आल्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलं. खासदार संजय राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी कपालेश्वर महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी महादेवाकडे राऊतांच्या तब्येतीसाठी साकडं घातलं. शरद पवारांना पुन्हा खासदारकी मिळणं अशक्य असल्याचं वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलं. तर राज्यसभेवरती जाण्यासाठी संख्याबळ लागतं आणि ते संख्याबळ त्यांच्या पक्षाकडे नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या, कर्जमाफी करा आणि पीक विम्याचेही पैसे द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. जाहीर केलेली मदत आधी द्या, मग विकासावरती बोला, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. मराठवाडा दौऱ्यावरती गेलेल्या उद्धव ठाकरेंनी परभणी जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव गावातील एका शेतकऱ्याच्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्याची घोषणा केली. सरकारनं मदत केली नाही म्हणून खचून जायचं नाही, मुलगी पास झाल्यावर पेढे घेऊन मातोश्रीवर या, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी या शेतकऱ्याला केलं. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात लघुशंका करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेनंतर तरुणानं आत्महत्या केली होती. दरम्यान नवनाथ वाघमारे यांनी मृत तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली. संबंधित तरुण हा न्याय न मिळाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा नवनाथ वाघमारेंनी दिला. मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी वंदे मातरम म्हणणार नाही असं वादग्रस्त विधान केलं. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष झाल्यामुळे हे गीत सगळीकडे गायलं जात आहे. असं असताना आसिफ शेख यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी माळशिरसमध्ये बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव न घेता टोला लगावला. काही वेळा डोळ्यात माती टाकून कुस्ती जिंकता येते, पण आता आम्ही तयार आहोत मैदानात उतरण्यासाठी, असं जयकुमार गोरे म्हणाले. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगेंची विचारपूस केली. जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचल्या प्रकरणात दोघांना पोलीस कोठडी झाल्यानंतर त्यांनी ही भेट घेतली. धनंजय मुंडेंची खरंच नार्को टेस्ट करण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चानं केली आहे. धनंजय मुंडे अजित पवारांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला. सांगलीमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी संजय काका पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टींच्या सोबत मैदानात उतरणार आहेत. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कर्ज वसुली करू नये अशी मागणी संजय काका पाटील आणि राजू शेट्टींनी केली. तर जोपर्यंत एफआरपी जाहीर होत नाही तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने चालू होऊ देणार नाही. ऊस रोखण्याचं आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल, त्यामुळे पोलिसांनी आमच्या भानगडीत पडू नये असा इशारा राजू शेट्टींनी दिला. कुख्यात गुंड निलेश घायवळच्या अडचणीत वाढ झाली आहे. जामखेड पोलिसांनी निलेश घायवळचा एकूण 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. नाझर परिसरात वैयक्तिक वादातनं एका तरुणावरती धारदार हत्यारानं जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आणि या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरनं पसार झाले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या जबाबांवरनं निलेश घायवळ याचा देखील या कटात सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 20 वर्षीय युवकानं अत्याचार केला. शाळेतनं घरी जात असताना जबरदस्तीनं मुलीला उचलून नेऊन तिच्यावरती अत्याचार करण्यात आलाय. या घटनेनंतर मुखेड पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी मूक मोर्चा काढत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. सांगलीच्या बोरगावमध्ये पैशाच्या वादातनं एका विवाहित महिलेची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मृतदेह दुचाकीसह नदीत फेकून देण्यात आला. दरम्यान 48 तासांच्या शोध मोहिमेनंतर हा मृतदेह सापडला असून पोलिसांनी संशयित आरोपी तुकाराम वाटेगावकरला अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीमधील अभियंता आकाश आंबेगावेला 8,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधलेल्या विहिरीच्या कामाचे 1,77,000 रुपयांचं बिल मंजूर करण्यासाठी अभियंत्यानं 15,000 रुपयांची लाच मागितली. त्यातले 8,000 रुपये स्वीकारताना आंबेगावे याला सापळा रचून पकडण्यात आलाय. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सिंधुदुर्गात घरी जाताना एका रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घातला. तर डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुण्यामध्ये दाम्पत्याची फसवणूक करणाऱ्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शंकर महाराज अंगात येतात असं सांगून 14 कोटींची फसवणूक झाली होती. सिंधुदुर्गाच्या बांदा इथे ओंकार हत्तीवर चक्क सुतळी बॉम्ब फेकलेत. या हत्तीला इजा झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल प्राणीप्रेमींनी वन विभागाला विचारलाय. तर या घटनेमुळे प्राणीप्रेमी आक्रमक झाले असून त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय. जखमी दुचाकी चालकावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरात कर्जबाजारीपणातून मालकाचे 4 लाख रुपये चोरले गेलेत. चोरट्याने पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. त्यांच्याकडनं मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. परदीन शेख असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे. बीड नगर परिषदेच्या वसुली कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. अविनाश धांडे असं जीवन संपवलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट आहे.